मित्रो, एका विद्यार्थ्यांनी मला प्रश्न विचारला की सर, मला खूप प्रसिद्ध व्हायचं आहे, तर काही मार्ग सांगा. मी म्हटलं, तुला कोणकोणत्या कला येतात? तो म्हणाला की मला लिहिता येते. मग काही प्रसिद्ध केला का? नाही. काय लिहिता येते? मला लेख लिहिता येते, आर्टिकल, कविता लिहिता येतात. बर. मला भाषण करता येते. केलं का भाषण? हो, थोडं थोडं केलं म्हणला, पण मला व्हायचं आहे म्हणलं प्रसिद्ध. बर. लेखन करून ठेवले म्हणलं. बर. मग आता प्रसिद्ध व्हायचं आहे का? नक्की खरंच व्हायचं आहे का? जसं अन्न खाणं अतिशय गरजेचं वाटते, पाणी पिणं गरजेचं वाटते, अत्यावश्यक ऑक्सिजन घेणं गरजेचं वाटते, त्याच्याशी श्वास जर आपला रोखवला कोणी तर आपण तडफडतो. मग इतकी तडफड आहे का असं त्याला मी सांगितलं. नाही, तेवढी नाही म्हणलं तडफड. असं वाटते मला कधी कधी. दुसऱ्याचं लेख आले, दुसऱ्याच्या कविता आल्या, दुसऱ्यांचे काही भाषणं वगैरे मी कधी कधी बघतो मला यूट्यूबला. ते बघलं की वाटते मला मनामध्ये असं कधी कधी वाटून, आणि वाटण्याच्याच पातळीवर राहून माणूस मोठा बनत नाही. म्हटलं, तू यासाठी तुला व्यक्त व्हावं लागेल, लोकांसमोर जावं लागेलच. मला एक भीती वाटते म्हणला, मी लिहिलेल्यामध्ये जर चुका काढल्या, कोणी टीका केलं, मी जर समजा भाषण केलो तर भाषणामध्ये कोणी जर टीका केल्या आणि हसू लागले, काही चुकलं तर त्याची भीती वाटते. त्यामुळे मी बोलायला पुढे येत नाही. मी छान बोलू शकतो, मला गॅरंटी आहे, असं त्याचं म्हणणं होतं. आणि मी छान लिहितो, लिहून ठेवलेलं आहे, छान कविता आहेत. ज्यांना वाचून दाखवतो ते छान आहे म्हणतात, प्रसिद्ध कराही सांगतात म्हटलं. पण मला वाटतं की त्यामुळं मी घाबरतो, असं त्याचं म्हणणं आहे. मी म्हटलं, असं कोण व्यक्ती आहे की ज्याच्या बोलण्यावर लोक टीका करत नाहीत, ज्याच्या बोलण्याबद्दल टिंगलटवाळी करत नाहीत, किंवा त्याला काय काम नाही, उठलं की ते बोलत बसते म्हणतात की नाही? म्हटलं, हो म्हणतात. तेच तर मला म्हणून आहे ना असं वाटायलंय म्हणला. हे ऐकतो मला लोकांचं. तुम्ही म्हणलं पहिल्यांदा हे निगेटिव्ह लोक जे बोलत बसतात ना, असे त्यांना काही प्रश्न विचार. म्हटलं, काय की यामुळे तुम्हाला काही त्रास आहे का? तर ते काय बोलतात बघ म्हटलं. बरं, तू जे निगेटिव्ह बोलतात हे तुला माहिती आहे, पण पॉझिटिव्ह पण बोलणारे खूप लोक आहेत ना, हे तुला काय माहिती आहे का? म्हटलं, नाही सर, पॉझिटिव्ह काही मला भेटले नाहीत म्हणला. दुसऱ्याबद्दल फार कमी लोक बोलतात. नाही, असं काही नाही म्हटलं, खूप लोक चांगलं बोलणारे आहेत. तर माझं एक त्याला उदाहरण दिलं. आजपर्यंत माझ्या 6 लाखापेक्षा जास्त व्ह्यूज आहेत म्हणलं माझ्या व्हिडिओला. 10,000पेक्षा सबस्क्राईब्स झालेले आहेत म्हटलं. हे तुमचं काम मोठं आहे म्हणला. पण हे मोठं असलं तरी याची सुरुवात एकापासूनच झाली ना. अगोदर एक सबस्क्राईब झाला, एक व्ह्यूज झाला, आणि मग तिथून इथे टप्प्याटप्प्यानं रोज काम करतो. त्याला सांगितलं, मेहनत करावी लागते खूप. मी पहाटे रोज उठतो. पहाटे उठून थोडा प्राणायाम, थोडं असणं वगैरे, योगासनं, थोडंसं गच्चीवर फिरणं, किंवा कधी बाहेर फिरायला जातो. आणि मला रोज उद्या काय वाचन करत राहतो. वाचन करत असताना मला काही सुचतं, समाजाकडे पाहताना काही सुचतं, चांगल्या व्यक्तीसोबत बोलताना काही विषय सुचतात. आणि ते सुचलेले विषय मला जेव्हा हे समाजासमोर मांडावं वाटते तेव्हा मी मांडत राहतो. यातून मला समाधान मिळते. हा माझा पहिला फायदा आहे. त्यामुळं माझ्या सहवासातल्या लोकांना, माझ्यावर प्रेम करणाऱ्या लोकांना त्याचा फायदा होतो.
त्यांच्या खूप प्रतिक्रिया छान येतात. त्यांना मला टीकाही करतात लोक. आपण एखादा माणूस प्रसिद्ध होऊ लागला, टीका आणि कौतुक हे दोन अनिवार्य गोष्टी आहेत. जसं ऊन आणि पाऊस. आपण फक्त ऊनच आहे सांगत फिरतो. पाऊस ऊन आहे तशी सावली आहे. आपण ऊनच आहे सांगत फिरतो, पण सावली आहे. ऊन जसं आहे तशी सावली आहे. मान आहे तसा अपमान आहे. आणि अपमानाशिवाय मानाची चव गोड लागत नाही. भूक लागल्याशिवाय अन्नाची भूक आहे म्हणून अन्नाला गोडी आहे, अन्नाची चव आहे. नाहीतर काय, चढ आहे, उतार आहे, यश आहे, अपयश आहे, पुढे जाणं आहे, मागे येणं आहे. हे जीवनाचं सत्य आपण समजून घ्या. आणि या लोक काय म्हणतील यातून तुम्हाला बाहेर यावं लागेल. आणि कौतुक करणारी माणसं या जगात खूप आहेत, खूप आहेत. याचा मी अनुभव घेतो. किमान रोज व्हिडिओ पाहून 100 तरी लोक मला संपर्कात आहेत. काही जण फोन करून सांगतात, तुमचा व्हिडिओ पाहिला, खूप छान आहे. तुम्ही लिहिलेले आर्टिकल खूप छान आहे. तुमचे पुस्तकं जे वाचलो खूप छान आहे. यशाचा राजमार्गाचा विशेषतः उल्लेख करतात. तुमचे फेसबुकवरचे आम्ही खूप कोरोना काळातले व्याख्यान ऐकले, असे खूप जण भेटतात. हे मी त्याला हे पॉझिटिव्ह का सांगत होतो की त्याच्यामध्ये पॉझिटिव्हिटी निर्माण व्हावी. मग व्हॉट्सअपवर मेसेज करतात, वेगवेगळ्या पद्धतीने भेटलं तेव्हा सांगतात. ते मला ती ऊर्जा देतात. मला खूप माझा कॉन्फिडन्स वाढवतात आणि माझं मन प्रसन्न होतं. त्यामुळं ही गोष्ट मला कधी हे मिळाली, हे मी केलं म्हणून मिळते. आणि हे कुठेही प्रेरणा, प्रोत्साहन, सन्मान किंवा कौतुक हे काही बाजारात पैसे देऊन मिळत नसते. मग त्यामुळे मी त्यांना सांगितलं की यातून पहिल्यांदा तुम्ही बाहेर पडा. आणि तुमचं कौतुक होणारच आहे. चांगल्या कामाचं कौतुक होते. चांगल्या कामाचं कौतुक करणारे आहेत. एवढे पुरस्कार कौतुकाचाच भाग असतो. गौरवपर लेख लिहिले जातात, कौतुकाचाच भाग राहतो. गौरवपर भाषणे केले जातात, कौतुकाचाच भाग असतो. गौरव ग्रंथ लिहिले जातात, कौतुकाचाच भाग राहतो. सत्कार केले जातात, हा सुद्धा एक गौरवाचाच भाग असतो. आणि तुमच्या कार्य चांगलं आहे असं म्हणणारी माणसं तुम्हाला भेटली की नाहीत? दुसऱ्याबद्दलही चांगलं बोलणारी माणसं आहेत की नाही? आहेत. मग ती लिहून काढा. कोणाकोणाचं कौतुक झालं, कोणाकोणाचा गौरव झाला, कसं कसं यावर फोकस केलं म्हणजे तुम्हालाही ते प्रेरणा मिळते. हा सर मला हे बरोबर आहे म्हटलं. आणि ते 4 लोक जे बोलतात ना म्हटलं, ते त्यांना काहीतरी विषय लागतो, ते बोलतात. त्याचं असं काही ते 24 तास थोडंच बोलत बसतात. घरी जाऊन तेच थोडंच बोलतात. बायकोपाशी जाऊन काय तेच चर्चा करतात काय ते. बायको म्हणते तोंड गप्प बसा, मला माहित आहे त्याच्यापेक्षा त्यानं तुमच्यापेक्षा खूप पुढे गेलेला आहे, तुम्ही टीका करतच बसता असं म्हणतात त्याला. हा ते बरोबर आहे म्हटलं. अशा माणसांच्या बोलण्याकडे, त्या बोलण्याकडून आपणही त्याच्यावर आपला एक व्याख्यानाचा विषय होते म्हटलं. त्याला काय होते सर म्हटलं, काही नाही, ती असं का बोलत असते. ती माणसं मनाने अतृप्त असतात. आपल्याला कुठेतरी त्यांना असं वाटत राहतं, तुम्हाला जे जमते ते आम्हाला जमत नाही. मग आम्हाला जमत नाही ते तुम्हाला जमते, आणि तुमचं जमल्यामुळे तुमची जे प्रसिद्धी होते,
आणि त्यामुळं आपण खुजे आहोत असं वाटायला लागते आणि त्यामुळं त्यांना कुठेतरी दुःख असते. मग हे दुःख व्यक्त करण्याचा भाग म्हणजे हे काहीच कामाचं नाही, उगा फालतूपणा आहे असं सांगून ते तृप्त होण्याचा एक प्रयत्न करतात. खरंच त्यांना आवडत नाही. एकदा एक जण, त्याला एक उदाहरण मी दिलं त्या व्यक्तीला. एका दिवशी एक जण म्हणला की भाषण करणारे ना लय बघलो म्हणला, लय पाहिलेच्या 15 झालेत म्हणला. उठलं की सुटलं भाषण ठोकायलेत म्हणला लोक. आणि भाषण करणाऱ्याचं तोंड बघा वाटणं मला असे टीका चालू होते एका ठिकाणी. मग एका दिवशी त्याच्या बायकोचं भाषण झाल्याची बातमी आली पेपरमध्ये. सगळ्याला चहा पाजला त्या व्यक्तीने. सगळ्याच्या समोर कौतुक केलं. काय स्टेटमेंट आहे म्हणलं, काय भाषण झालं म्हणलं, सगळे कौतुक करायलेत म्हणलं. मग त्याला ते एका जणाने सांगितलं की त्या दिवशी तर भाषण करणाऱ्या माणसाबद्दल लय जोरात विरोधात बोलत होतात ना म्हणलं. ते लोकाबद्दल बोलत होतो म्हणला, लोकाबद्दल. हे बायको आहे म्हणला, कौतुक करायला म्हणलं. नाही, भाषण करणारे काही नाही म्हणला, ते लोकांविषयी थोडं माझं प्रेम आहे म्हणला, माझ्या बायकोविषयी प्रेम आहे म्हणलं. म्हणजे जे लोक तुमचा द्वेष करतात ते तुमच्या द्वेषातूनच बोलतात. त्यामुळं जे लोक तुमच्यावर प्रेम करतात, तुमचं कौतुकच करतात. म्हणजे द्वेष करणाऱ्या लोकांकडे लक्ष देऊन तुम्ही थांबू नका असं मी त्याला सांगितलं. खरंय सर म्हणलं, हे लोक आहे म्हणलं. म्हणजे ज्या गोष्टी त्यांच्या जीवनात असतात, त्याच्या कुटुंबात असतात, त्याचं कौतुक करतात. दुसऱ्यांच्या पोरांनी मार्क घेतले की हे कॉप्या करून घेतले म्हणतात, या मार्काचा काय उपयोग नाही म्हणतात. त्याचं पोरग किंवा त्याची पोरगी जेव्हा मार्क घेते तेव्हा सांगत फिरतात आणि पेढे वाटत फिरतात, कौतुक करत फिरतात. कौतुक करा, केलंच पाहिजे. पण हे दुसऱ्यांबद्दलचं असं जे असतं ते जीवनाचं, ते आतून खूप पोखरलेले असतात. त्यांना या सगळ्या गोष्टी संस्कार, दुसऱ्यांचं कौतुक करण्याचे संस्कार झालेले नसतात. असा तो काही भाग असतो. किंवा तुमच्यामुळं ते कधी दुखावले गेले असतात म्हणून त्याला सांगितलं की तुमच्यामुळे ते कधी मग ते दुखावले पण कधी व्यक्त करायचं, तर असा विषय निघाला की व्यक्त करायचं. असा एका महाविद्यालयामध्ये प्राचार्य जॉईन होणार होते नवीन. मग एक जणांनी सांगितलं, नवीन येणाऱ्या प्राचार्याला कोणी फार सत्कार करायचे नाही, त्याचं फार कौतुक करायचं नाही, डोक्यावर बसून घ्यायचं नाही, त्यानं मिऱ्या वाटते पुन्हा, असं म्हणाला तो. आणि ज्या दिवशी प्राचार्य आला त्या दिवशी पहिला हार त्यानंच टाकला. हे जे जीवनाचं सूत्र आहे. त्याला विचारण्यात आलं की असं तू काय केलास? त्या दिवशी तर असं म्हणा, करावं लागतं ना, शिष्टाचाराचा भाग, शिष्टाचाराचा भाग. म्हणजे हे जीवनाचं, हा त्याच्या मनातली खदखद त्यानं व्यक्त केली, पण व्यवहाराचा भाग म्हणून ते केलं. हे सत्य जीवनाचं आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणून ते बोलतात म्हणून तसंच जगतात असं माणसाचं काही नसते. हा भागही आपण समजून घ्या असंही मी त्याला सांगितलं. आणि मग त्याला सांगितलं की तुला प्रसिद्ध व्हायचं आहे ना, तू पहिल्यांदा ही गोष्ट डोक्यातून काढून टाक आणि तुझं जे लिखाण आहे, तुझं जे भाषण आहे, तुला प्लॅटफॉर्म सांग. प्लॅटफॉर्म आहेत खूप. तू तुझं यूट्यूब चॅनल सुरू कर, त्यावर तुझे विचार मांड. लोकाला पटू लागले की ओळखीच्या लोकांपेक्षा अनोळखी लोक तुझे जास्त सबस्क्राईब होतील, जास्त कौतुक करायला लागतील. तेच लिंक तू फेसबुकवर देऊ शकतो, व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये काही टाकू शकतोस. तुझ्या जवळच्या ज्यांना आवड आहे त्यांना टाकायचं. त्यानंतर तुझ्या लिंक ते इंस्टाग्रामवर लिंक देऊ शकतोस म्हटलं. त्याच तुझी जर ही प्रसिद्धी वाढली तर तुझं भाषण रेडिओवर येईल, उद्या टी व्हीवर येईल, तुला वेगवेगळ्या कार्यक्रमाला बोलवलं जाते.
आणि लेखन करण्यासाठी वर्तमानपत्र आहेत, मासिकं आहेत, फेसबुक आहे. आणि एखादा लेख आर्टिकल लिहिल्यानंतर फेसबुकवर लिहिलेला लेख असतो, तुम्ही लिंक देऊ शकता. त्या लिंक वेगवेगळ्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकू शकता तुमच्या जवळच्या आणि तुमचे व्हॉट्सअप ग्रुप करायचे त्यातून, कारण संघटनही करायचं. त्याचबरोबर फेसबुकवर लिहू शकता. तुमचं जर चॅनल मॉनिटाईज झालं तर यूट्यूबला सुद्धा लिहिता येते. पोस्ट नावाचं एक ऑप्शन असते, तिथे एखादा फोटो टाकायचा त्या लेखासंबंधीचा एखादा, आणि त्याच्यावर तुम्ही लेख टाकू शकता. ब्लॉग लेखन करू शकता. तेच लिहिलेले लेख तुम्ही पुस्तक रूपानं वाटू शकता. त्याच लेखाचं तुम्हाला जर वाचन करून ऑडिओ रूपानं लोकांपर्यंत देऊ शकता. ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही करायला लागलात तर तुम्हाला लोक तुमचा जो प्रश्न आहे की प्रसिद्धीचा, तर तो अशा माध्यमातून तुमचा होऊ शकतो. आणि याच्यातून सेवा करा, आणि सेवाही करता येते. प्रत्यक्ष तुमच्याकडे काही धन असेल, तुमच्याकडे जो वेळ असेल, तुमच्याकडं जे काही सहकार्य करण्याच्या क्षमता आणि कौशल्य असतील, त्याचा लोकांची कामं जर करून दिली, त्यातूनही लोक तुमच्यासोबत जुळले जातात, तुम्हाला कौतुक करतात, आणि ही तुमची जी गरज आहे ती पूर्ण होईल असं या गोष्टीने त्याला सांगितल्यामुळे त्याला समाधान वाटलं. आणि त्यानंतर त्या गोष्टी सुरू केल्या. हळूहळू आता तो खूप प्रसिद्ध होत आहे. अशा अनेक व्यक्ती जीवनामध्ये येत असतात. आपण त्यांना योग्य गायडन्स करणं, त्यांच्या मनामध्ये चालणारं भय आहे ते काढणं हे गरजेचे असते. तर असंच काही तुमच्या मनामध्ये काही जर सलत असेल, वाटत असेल, तर माझ्या नंबरला तुम्ही मेसेज करू शकता. माझा नंबर मी सांगतो, 9767704604. धन्यवाद.